नमस्कार, मी सुनील. आवाज इंडियाच्या सर्व दर्शकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीतील कर्तव्य पथवर भव्य परेड आणि समारंभ पार पडला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी परेडस्थळी पोहोचून अमर जवान ज्योतीला श्रद्धांजली अर्पण केली. रक्षामंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचं स्वागत केलं. परेड सकाळी 10:30 वाजता सुरू झाली, ज्याचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल भावना कुमार, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया यांनी केलं. परेडमध्ये भारतीय सेना, नौदल, वायुसेना, सांस्कृतिक चित्ररथ आणि आधुनिक शस्त्रसज्जा यांचं प्रदर्शन करण्यात आलं. यावेळी सर्वोच्च शौर्य पुरस्कार विजेते देखील उपस्थित होते. 77व्या गणराज्य दिनाचा उत्साह संपूर्ण भारतात अनुभवला गेला, ज्यामध्ये देशाच्या सैन्य, सामर्थ्य, शौर्य आणि सांस्कृतिक वैविध्याचं भव्य दर्शन घडलं. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ऑपरेशन सिंदूरचं इंटिग्रेटेड ऑपरेशनल सेंटरचं चित्ररथ सादर करण्यात आलं. या चित्ररथात ऑपरेशन सिंदूरच्या कामकाजाचं सविस्तर दर्शन घडवलं. हेलिकॉप्टर ध्रुवाच्या माध्यमातून प्रहार फॉर्मेशनचं प्रभावित दर्शन करण्यात आलं, ज्याचे नेतृत्व कर्नल विजय प्रताप यांनी केलं. राष्ट्रपतींनी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लाला अशोक चक्रानं सन्मानित केलं. शुभांशु शुक्ला यांनी जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाऊल ठेवलं आणि भारतीय तिरंगा फडकावला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की प्रजासत्ताक दिनाच्या माझ्या सर्व देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. भारताच्या अभिमानाचं आणि वैभवाचं प्रतीक असलेला हा राष्ट्रीय सण तुमच्या सर्वांच्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण करो. विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ हो. पंतप्रधानांच्या संदेशातून देशाच्या प्रगती, एकजुटी आणि उज्ज्वल भविष्यावर भर देण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचा सन्मान करणारा दिवस असून या निमित्तानं देशाच्या गौरवशाली इतिहासाचं आणि उज्ज्वल भविष्याचं स्मरण केलं जातं. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारताचा 77व्या प्रजासत्ताक दिनाचं राज्यस्तरीय झेंडावंदन समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली आणि त्यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात देशाची एकता, संविधानाचं महत्त्व, नागरिकांच्या योगदानाबाबत मार्गदर्शन देण्यात आलं. तसेच सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात विविध मान्यवर, अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सर्व स्वातंत्र्य सेनान्यांच्या योगदानाला नतमस्तक होत गौरव केला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला जगातील सर्वात संविधान म्हटलं आहे. ठाण्यातील बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजारोहण करत जनतेशी संवाद साधला. कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी प्रजासत्ताकाचा अर्थ स्पष्ट करत सांगितलं की प्रजासत्ताकामध्ये आधी प्रजा येते आणि मग सत्ता येते. त्यांनी हे देखील म्हटलं की सत्ता संघर्ष आणि राजकारणापेक्षा राज्य आणि देश महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्र्यांनी देशाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचं आवाहन केलं आणि संविधानाच्या मूल्याचं पालन हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं सांगितलं. त्यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानाला सलाम करत महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही जाहीर केलं. देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यावर्षी 131 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांचं डिसेंबर महिन्यात निधन झालं होतं. तसेच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हा सन्मान जाहीर झाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, महाराष्ट्रात लोकशाही आणि भारतीय संविधानाची हत्या करून शिंदे भाजपचं सरकार बसवल्याबद्दल या महाशयांना मोदी सरकारने पद्मभूषण किताबाने सन्मानित केलं आहे. याच महाशयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले दाम्पत्याचा अपमान केला होता. महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा भाजप सन्मान करतं. छान, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी एक्सवर दिली आहे. मुंबई महापालिका निवडणूक 2026 मध्ये बहुमत मिळाल्यानंतरही भाजप आणि शिंदे गटानं अद्याप गट नोंदणी केलेली नाही. महापौरपद, उपमहापौरपद आणि स्थायी तसेच विशेष समित्यांवरील सदस्य संख्येबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. स्थायी समिती ही महापालिकेची तिजोरी नियंत्रित करणारी समिती असून सध्याच्या रचनेनुसार सत्ताधारी आणि विरोधकांची सदस्य संख्या समसमान आहे. भाजप शिंदेसेना युतीने संयुक्त गट नोंदणी केल्यास सत्ताधारी गटाचा सदस्य एक जास्त होऊ शकतो, पण सर्व निर्णयावर भाजपचं एकमेव नियंत्रण राहील आणि शिंदेसेनेला स्वतंत्र अधिकार कमी होतील. या कारणास्तव शिंदेसेना स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे महापालिकेत युती कायम राहणार आहे. पण समित्यांवरील सदस्य संख्या आणि सत्तेतील समतोलावर नव्या वाटाघाटी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कराड तालुक्यातील पाचोपतेवाडी येथे पुण्याच्या डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पथकाने मोठी कारवाई करत ड्रग्ज तयार करणारे कोंबड्याचे शेड सील केले आहे। या कारवाईत सुमारे 55 कोटी रुपयांचा तयार अंमली पदार्थ आणि हजारो कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा मोरे याला ताब्यात घेण्यात आला आहे। जानेवारी महिन्यापासून येथे ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती असून ही कारवाई NDPS कायद्यानुसार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या धडक कारवाईबाबत स्थानिक सातारा पोलीसही अनभिज्ञ होते। सातारा जिल्ह्यातील महिन्याभरातील ही दुसरी मोठी ड्रग्ज विरोधी कारवाई आहे। मुंबई महानगरपालिका मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या PC येथील यंत्रणेच्या दुरुस्तीचं काम हाती घेत आहे। या कामामुळे 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या 12 दिवसांच्या कालावधीत मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि शेजारील शहरांमध्ये 10% जास्त पाणी कपात लागू होणार आहे। पाणी कपातीचा परिणाम ठाणे आणि भिवंडीसह अनेक भागांवर होईल। PC येथील बांधाऱ्यावर न्यूमॅटिक गेट सिस्टीम बसवण्यात आली असून या यंत्रणेमुळे तलावातील पाण्याची पातळी नियंत्रित करणं सोपं होतं। गेट्सच्या कार्यक्षमतेसाठी दरवर्षी तांत्रिक परीक्षण आणि देखभाल करणं आवश्यक आहे। दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणी उपसा मर्यादित राहणार असल्यानं ही कपात लागू करण्यात आली आहे। या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत। पाहत रहा आवाज इंडिया मराठी।